नमस्कार. महापालिका निवडणुकीनंतर झालेली नाशिकमधील सातपूर प्रभाग समितीची पहिलीच सभा पूर्णपणे वादळी आणि अभूतपूर्व ठरली आहे. प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही तब्बल 5 तासांची मॅरेथॉन बैठक नगरसेवकांच्या प्रश्नांच्या तोफखान्याने चांगलीच गाजली. रस्ते, पाणी आणि आरोग्यासारख्या अनेक मूलभूत सुविधांवरून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. पाहुयात सातपूरमधून आलेला हा सविस्तर विशेष वृत्तांत. सातपूर प्रभाग समितीच्या या पहिल्याच सभेत नगरसेवकांनी नागरी प्रश्नांचा मोठा पाडा वाचत प्रशासनाची संपूर्ण कोंडी केली. अनेक महत्त्वाच्या विभागांच्या अधिकाऱ्यांकडे प्रश्नांची ठोस उत्तरे किंवा आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याने सभागृहात प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला. रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या गंभीर मुद्द्यावरून नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय. अंबड लिंक रोडवरील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे एका नागरिकाला नाहक जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास संबंधित निष्काळजी अधिकारी आणि कंत्राटदारावर मी स्वतः पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करेल असा थेट आणि कडक इशारा त्यांनी उपस्थित प्रशासनाला दिला. दुसरीकडे आरोग्य आणि नागरी स्वच्छतेचा प्रश्नही सभागृहात चांगलाच गाजला. नगरसेवक नितीन दिगळ यांनी उघड्यावरील मांस विक्री आणि त्यामुळे परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच नंदिनी नदीची स्वच्छता आणि काम चुकार ठेकेदारांना तातडीने ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तिथं इतके कुत्रे असतात त्याचं कारण तिथलं ते मटन मार्केट आहे. हे जर तुम्ही आज 92 पासून तिथं महापालिका अस्तित्वात आपली आलेली आहे आणि अजून तुम्ही जर सांगू शकत नाही की या ठिकाणी अधिकृत मांस विक्री कुठं होती, नाही सांगू शकत कोणीच. ज्या ठिकाणी अधिकृत महापालिका, एखादा आपला जर अण्णा एखादा मतदार असेल, एखादा आपला नागरिक असेल सामान्य, त्यांनी जर कचरा टाकता तिथं जो आपण शासनाच्या किंवा महापालिकेच्या वतीने आपण सर्वकडे मोहीम केली, कचऱ्याची विल्हेवाट, ओला सुका कचरा, आणि आला एखादा त्याला जागेवर दंड करतो. मग हे अनधिकृत जे मांस विक्री असेल, अनधिकृत हे जे मटणाची दुकानं असतील, याच्यावर कारवाई कोण करणार? घंटा गाडी आमच्या प्रभाग महादेव नगर परिसरात 3 दिवस झाले घंटा गाडी नाही. पाणी पुरवठ्याच्या अत्यंत गंभीर स्थितीवर बोलताना नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी चक्क पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये कबूतर आढळल्याचं छायाचित्र सभागृहात दाखवलंय, ज्यामुळे अधिकाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. मला हलका बोललेलं नाही होणार ना. माझ्याकडं मोजून 100 रुपये येतात. मावशी हे पाण्याचं कसं करणार? गढूळ पाणी, दूषित पाणी येतं. या पाण्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा आणि व्यवस्थित पाणी सगळ्या ठिकाणी आलं पाहिजे. का माझ्याकडं मी तिसऱ्यांनी नगरसेवक झालेले तर माझ्याकडे जास्त करून लोक येत राहतात. मग आम्हाला ती सुविधा पाहिजे. मग त्यासाठी दवाखान्याचं बिल कोण भरेल? कोण बरी सांगा? सगळे काही येणार, बरोबर आहे. चिडे खड्डे माझ्या मार्केट पाशी 2 महिला पडल्या, 2 मुलं पडले आणि 1 माणूस पडले. तर त्या खड्ड्याला तुम्ही जी काम केलं त्या खड्ड्यामध्ये माणसं पडले, तिथे खडी का बरं नाहीये? उपलब्ध नाही का खडी? मग या बैठकीत राधाकृष्णनगर येथील पाण्याच्या टाकीला झाकण नसते, नागरिकांसाठीच्या ग्रीन जिमची झालेली दुरवस्था आणि अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट यावरूनही जोरदार चर्चा रंगली. वृक्ष लागवडीवरील झालेल्या संशयास्पद खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध, पारदर्शक आणि जबाबदारीने काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला. कार्यालयीन वेळेत सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांना वेळेत शासकीय सेवा द्यावी अशी तंबी त्यांनी दिली. कायदेशीर त्याच्यावर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची. अधिकाऱ्यांनी 4 वाजेला इथं कार्यालयात, प्रत्येक कार्यालयात बसलं पाहिजे अधिकाऱ्यांनी. कारण सांगायचं नाही मी साईटवर आहे हे बोलायचं नाही. साईटवर जायचं, सकाळी जायचं. सदस्य सुद्धा तुम्हाला 4च्या पुढे फोन करणार नाही का आमच्या इथं या, तुम्ही इथं बसला नाही, जनतेला न्याय द्या. आम्हाला जे निवडून दिले सर्व सदस्यांना जे जनतेचा
काम करण्यासाठी दिलेलं आहे. खूप कष्ट करून आम्ही सगळे नगरसेवक निवडून येत असतो. जनता आम्हाला 50,000 जनतेचं नेतृत्व करावं लागतं. तुम्हाला वाटतं कधी कधी नगरसेवक बोलला, आम्हाला 50,000 लोक बोलतात, तेव्हा तुम्हाला आम्ही एक नगरसेवक एखाद्या अधिकाऱ्याला फोन करतो. इथं कोणत्याही प्रकारचं अधिकाऱ्यांनी सुद्धा वर्तणूक त्यांची नियमाप्रमाणे शिस्तीप्रमाणे ठेवली पाहिजे. विभागीय अधिकारी साहेब, तुम्ही सुद्धा इथं पूर्ण वेळ बसलं पाहिजे. कोणाला पाठीशी घालायचं नाही, चुकीचं कामं करायचे नाही. असं काही समजायचं नाही तर मग तुम्ही विभागीय अधिकारी आहेत, तुम्ही चुकी केल्यावर तुम्हाला माफ होईल, अजिबात नाही. जो चांगलं काम करेल त्याचा सन्मान सत्कार केला जाईल. तुम्ही बघितलं असेल तर 2-3 महिने फक्त एक विभागीय अधिकारी करून मागे दहाडे मॅडम ना, गौरी मॅडम, आता गौरी मॅडम होत्या ना, इतकं चांगलं काम केलं 2 महिन्यात. मी स्वतः त्यांचा सत्कार केला. जो अधिकारी कर्मचारी चांगला राहील, वागेल, चांगली सेवा देईल, त्याचा निश्चितपणे आम्ही सत्कार करणार. पण चुकीचं काम करू नका. मला फक्त आता निकम मॅडमला किती दिवस झाले आपल्याला इथं वर्ष उभे राहून बोलला मॅडम? 4 वर्ष झाले. सातपूर विभागात त्यांच्याच विशेष पुढाकाराने शिवाजीनगर येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे आणि सातपूर विभागीय कार्यालयासाठी नवीन आधुनिक इमारत उभारण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरसेवक अमोल पाटील यांनी घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संपूर्ण 5 तासांच्या बैठकीत एकूण 22 विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून सातपूर भागातील विविध विकास कामांसाठी सुमारे 9.5 कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला 18 नगरसेवकांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. एकंदरीत पाहता सातपूर प्रभाग समितीची पहिलीच बैठक नागरी समस्यांच्या रणकंदनाने गाजली. आता लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सुस्तावलेले महापालिका प्रशासन खरोखरच कामाला लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.